शांत आहे की म्हणजे माझ्या हिच्या सोबत येतो. सो ऑन कॅमेरा म्हटलाय तो. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. घर वगैरे सगळं नीटनेटकं आवरलंय. नेहमी हे असतंच, पण कुणी येणार असलं की जरा अजूनच जास्त आपण काळजी घेतात नाही का. कालच फॅन वगैरे सगळं ते स्वच्छ केलंय. कालचा पूर्ण दिवस आमचा क्लिनिंगमध्ये गेला. यांची सुट्टी होती तर मग आम्ही दोघांनी शांभवी झोपल्यानंतर सगळं आवरलंय, स्वच्छ केलंय. 1 मिनिट पण काल तर बसायला भेटलं नाही. आणि यश ना त्याच्या मित्राचं लग्न कोल्हापूरला असल्यामुळे आलेलं आहे. सो त्यामुळे मग त्याच्या मम्माचा मला कॉल आला होता की यश आला आहे कोल्हापूरला म्हणून. आणि त्याने मला कॉल नाही केला बरं का, कारण त्याला माहिती होतं की मी जर कॉल केला तर मग ती बोलवेल आपल्याला इकडे. आणि त्याच्या मित्र वगैरे काहीतरी सोबत आहेत. सो मग तेच की मुलं म्हणजे असंही असतं मुलांचं फिरणं इकडं तिकडे. तर आज तो म्हणजे लग्न कालच झालं आहे आणि त्यानंतर आज ज्योतिबा पन्हाळा ह्या सगळ्या गोष्टी वगैरे करून झाल्यात त्याच्या. आणि मग आम्ही कॉल केला होता त्याला, कालच केला होता मी कॉल. तर तो बोलला की उद्या येतो. आत्ता मी कॉल केला तर म्हटला की येतोय, ॲड्रेस पाठव. मग त्याला लोकेशन पाठवलं आहे, ह्यांना कॉल केला आहे. सो हे पण येते थोड्या वेळात. आणि त्यानंतर मग तो आलाच हा ब्लॉग मी कंटिन्यू करते. टिंग टिंगवाले बनवले श्रीने. आणि हा दरवाजा आहे आणि इथे ना ही डोअरबेल आहे. तर ही अशी वाजवायची म्हणे, मग ते ओपन करणार. मम्मी इथं कोण आहे? गुनगुन. आणि गुनगुन आहे आणि टुनटुन आहे. गुनगुन आणि टुनटुन. आणि ते मधलं कोण आहे? शांभवी आणि श्रीदादा. घर तयार केलंय यांनी. आणि हा दरवाजा आहे त्यांचा. लावा तुमचा दरवाजा. ओ माय गॉड. तर श्री तर ना गॅलरीत थांबलाय वाट बघत. अभ्यासाला बसला होता तो आणि तेवढ्यात कॉल आला. तर बापरे, इकडे बघा कोण येणार आहे? यश दादा येणार आहे म्हणून आम्ही खुश आहोत आहे की नाही. एवढं का पळतोयस? बाकी कन्व्हिनियंट आहेत ना. वेलकम. याला जास्त घेऊ का? चल बस ना. कोणत्या फ्रेंडचं लग्न होतं? थँक्यू म्हणायला पाहिजे त्याला. त्याच्यामुळे तू आलास तरी नुसतंच येणार. ऐकू एवढं मोठं चॉकलेट बस का? बस आम्ही तर अपेक्षित होतो. एवढं जास्त नाही का? मी काढून देतो तुला. हा तिला झोप आली आहे. थोडंसं काय आणलंय? कच्ची दाबेली. तर येताना हे कच्ची दाबेली आणि पॅटीस घेऊन आले होते. तर तेच मी सगळ्यांसाठी सर्व करते इथे. इथं आहे आणखी बाळ तुला. शांभवी आहे इकडे ये. मी कॉफी करते. यश वगैरे तिकडे गप्पा मारताय, चाललंय त्यांचं. सो चला मस्त अशी कॉफी बनवते मी. आणि थोडंसं आता इथं मिसअप झालंय, साहजिक आहे. म्हणजे किचन म्हटलं की हे सगळं होणार आणि कुणी थोडासा पसारा वगैरे. सो इग्नोर करा अँड चला सुरू करू. एकदम असे पुढे जा बाहेर. तयारी करतात तिकडे आहेत का? यश तो फोर्थला आहे. थोडेसे त्याचं कसं झालंय ते पण उंच आहे. परत मामा पण. कोल्हापूरमध्ये कोणकोणते स्पॉट पाहण्यासारखे आहेत या गोष्टी वगैरे हे त्यांना सांगत होते. आणि ते ऑलमोस्ट सगळेच बघून आले होते, कारण मुलं असल्यामुळे मग त्यांचं प्लॅनिंग अगोदरच झालेलं आणि ते फिरून पण आलेलं. त्याची वेळ आहे आणि कॉफी वगैरे झाली आहे. थोडासा अल्पोपहार झालेला आहे.
आणि फॅनमुळे आमचा आवाज येत नसेल. सो येस, तर यशू आलाय. खरं माझी खूप इच्छा होती की सगळेच असं विथ फॅमिली आले असतं तर मजा आली असती, पण काही हरकत नाही. त्याला आता ॲटलिस्ट माहिती झालंय कुठे आहे काय नाही. सो आता यानंतर तो बायकोला वगैरे मगाशी मला म्हटला की नेक्स्ट टाइम येताना म्हणजे माझ्या हिच्या सोबत येतो. सो ऑन कॅमेरा म्हटलंय. तरीही म्हणजे त्याला जर वेळ असेल ना आणखी तर तू सगळे मिळून येऊ शकता. पाऊस झाले ना आणि 2-4 दिवस स्टे केलं ना मस्त वाटते. यशला इतक्या लाईक करतात ना आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या घर दाखवलेलं ना ते. हो, किती शांत आहे. शांताच्या मित्राला विचार. नाही गोड आहे तसा तो, म्हणजे इतका पण अतिशय गुणी मुलगा आहे. कमी वयामध्ये इकडे सेलिंग चालली. ऍक्च्युली यश ना म्हणजे मी पुण्याला जायचे, सुट्ट्या वगैरे असतात ना उन्हाळ्याच्या, त्यावेळी जायचे ना तेव्हा शांभवी आत्ता जेवढी आहे तेवढा यश होता. खूप छोटा होता. आणि मला तो म्हणजे आत्ता एवढा मोठा झाला पण वाटत नाही की यश तेवढा मोठा. आमच्या लग्नात तर खूप छोटा होता. खूप छोटा. आता माझ्यापेक्षा हायटेड झालाय. 16 वर्ष झाली. वाटत पण नाही. बघत आणि खरं जीव मारत जगतो. त्यामुळे कधी आता वजन वाढले नाही अथवा काही नाही. आता इथून मन भरून कारण आमच्या म्हणजे प्रायोरिटीज खूप वेगळ्या होत्या. स्ट्रगल खूप वेगळं होतं. स्ट्रगलफुल लाईफ. आता आहे ना एन्जॉयमेंट आहे की सांग. हा, आता इथून असणार आहे. आता बऱ्यापैकी गोष्टी ठरवलेली जी बकेट लिस्ट आहे ती होत आली आहे कम्प्लीट. कुठल्या ह्याच्यामध्ये येतात आम्ही 19चे किड तर Gen Z, 2000 born. काट्यावरतीच आहे millennial. तेच ना मिलेनियर अल्फा ते त्यांचे तर कसल्या चॉईसेस बाबा. तो आणखी आहे आमच्या याच्यामध्ये थोडाफार होतो. सो जनरेशन खूप फास्ट चेंज होत आहे. पण हे पण आहे की त्याचा जो आई बाबांसोबतचा बॉन्ड आहे ना तो मला खूप आवडतो. म्हणजे खूप कमी एवढी तारीफ नाही ते त्यांनी पण नोटीस केलंय. तो जेव्हा होम टूर दिलीस मी तिथे 2-3 दिवस होते ना, 2-3 व्लॉग शेअर केले. खूप जणींनी म्हटलेलं. सो ते एक होतंच. आणि त्याला मी म्हटले होते की यावेळेस ना भेटल्याशिवाय अजिबात जायचं नाही. या अगोदर एकदा तो आला होता पण त्याचे मित्र आहेत म्हणून त्याला थोडं वाटत होतं, बट स्टील आलाय याच्यातच सगळं काही. सो आता ते जातील थोडंसं वरती वगैरे फिरून देतील आणि त्यानंतर मग आपण जाऊया. पुढचे काय प्लॅन्स आहेत ते मी शेअर करेन. जातोय कशाला आणि ते सगळे त्याचे फ्रेंड्स हे गेले थोडेसं बाहेर टेरेसवरती पण जाणार आहेत. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग हा व्लॉग मी कंटिन्यू करते. आता मी स्वयंपाकाचं बघते. मी विचार करत होते शांभवी झोपली आहे तोपर्यंत स्वयंपाक करू, पण हे म्हणतात की नको बाहेर जाऊ, कोल्हापूरचं फूड जरासं त्यांना एक्सप्लोअर करू द्या म्हणून. सो मग आता बघू काय होतं ते. तोपर्यंत मी बाकी दिवा वगैरे लावते, सगळ्या गोष्टी आवरून घेते. श्रीचे टिफिन वगैरे तर ते क्लीन करायचे, तर त्यानंतर कंटिन्यू करूया. मेडिटेशन झालं इथं येऊन. मग काही नाही त्याला जाणार आहे आज ते, तर त्यामुळे मग जेवणाचं हे म्हणतात की बाहेरच घेऊन जातो. जरा कोल्हापूरची टेस्ट त्यांना करवतो म्हणून. म्हणजे कोल्हापुरात आले तर तांबडा पांढरा रस्सा ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. सो शांभवी काही मला तिथे व्यवस्थित जेवू देणार नाही. जरी मी घेऊन गेले तिला तरी पण तिथं खूप गोंधळ घालणार, कारण कसं तिला सेपरेट एक व्यक्ती लागतात. सो मी शांभवी घरी थांबतोय आणि हे बाकीचे सगळे जातात. श्री जातोय आणि ते चौघं जातील. सो बघूया आता. तुला तू काश्मीर माझ्याकडे माहिती आहे तुला काश्मीर त्याची पर्सनॅलिटी बघितली तसं वर्कआउट केलं असणार तर खरंच तसा दिसत ना. ते बायको बरोबर करून तो ना म्हणजे एकदम असं हा त्यामुळे खूपच वेगळं. मॅडम आल्या ना यांच्या ते बरोबर माझ्यासारखं पोट तर बाहेर नाही त्याचं एवढं. चला तुमचं काय आता झालं गेलं. होय तुम्ही फिट आहे आम्हाला भेटायचं. व्हेज मध्ये म्हणाल तर खूप सुंदर आहेत रेस्टॉरंट आणि
वडा कोंबडा वगैरे तर अशा गोष्टी जरी टेस्ट करायच्या असतील तर ते म्हणजे आजकाल कोल्हापुरी हा जेवण कुठे पण तिकडे आहे. हा. आता याच्यात व्हेज कोण कोण आहे नॉन व्हेज कोण कोण ते डिसाईड करतील. भेटूया वापस साधारण किंवा हे कंटिन्यू करतील ब्लॉग तिकडे. मी माझं आता घरातला आवरून घेते शांभवी आणि माझं एडिटिंग बाकी आहे. माझं वे ब्लॉग बाकी आहे आजचा त्यामुळे थांबते मी. 9 वाजता शार्प क्लॉक आहे. ओके हा आहे राहुल निंबाळकर. हा. हा मुंबईला जॉब करतो वगैरे. अच्छा. आणि हा आहे सागर फुगे. हा सागर फुगे तो बाबा काहीतरी त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंगचं वगैरे जॉब आहे वगैरे. अच्छा. आणि तो चांगला करतो स्कोप त्याच्यामध्ये वगैरे. अच्छा. कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचा नंबर पाठवतो हो का? मला जॉब मध्ये टाकलं त्यांनी. आणि बाय द वे ह्याला असतात ना मुंबई. हो. हा आणि इकडे पुणेकर आहेत हे पण ह्यांना जास्त मुंबई युज टू वाटते किंवा सो आपले आणि आपली युट्यूब फॅमिलीमध्ये बरेच मेंबर आहेत जे मुंबईवरनं बिलॉंग करतात त्यामुळे ना ते लगेच रिलेट करतील. कोण कोण आहेत त्यांनी ना कमेंट करा जे मुंबईवरनं बघतात. आणि पुणेकर तर आहेतच आपल्या सपोर्ट मध्ये त्यामुळे काही विषयच नाही. आणि आम्ही सुद्धा आहे बरं का. आता तुम्ही करावंच लागतं आम्हाला. काय ऑप्शनच नाहीये तिकडे कंपल्शन आहे. या जेवण करून. ओके श्री तिथे मस्ती करू नकोस बाळ नाही तर तू थांब माझ्याजवळ. हो चला बाय. हो आपल्या यूट्यूब मास्टर क्लासची यानंतरची बॅच येत्या 26 जुलैला सुरू होतीये. सो तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. व्हेज घेणार का नॉन व्हेज? एक वेज आहे आपल्याकडे. एक व्हेज आणि तांबडा पांढरा घे. हा तांबडा मटर खाल्ले काल पराठलाच घेतो वगैरे. एखादी नॉन व्हेज मध्ये चांगली एखादी डिश हा, dish आणि शेअरिंग मध्ये आपण हे करतात. ओके. हा तुला काय खायचंय? स्वीट बटर रोटी. वेटच नॉर्मल कर. काय मेनू? सूप. आवडला आहे. हा. चिकन प्रॉपर शिजलेलं आहे. हा. टेस्ट ओव्हर रेटेड नाही आहे. हा. जास्त असं आंबट वगैरे असं काहीच लागलं नाही. मला खूप चांगलं आहे. मिरचीचा जो आनंद आहे तो यातून भेटतो मला. टेस्ट मी टेस्ट मम्मीवर टेस्ट. पुणे कोल्हापूर आज मिक्स झालेलं आहे एकदम. मिक्स झालेलं आहे. हा हे श्री हे बघ इकडे बघ मेनू बघ. हे काय आहे? तर जेवण झालंय आमचं. यश चालू आहे थोडंसं एकदम. आपण रिव्ह्यू घेऊया आपण शेवटी घेऊया कसं वाटलं जे. अशा पद्धतीने आमचं जेवण वगैरे झालेलं आहे ना. कसं वाटलं? जेवणाची टेस्ट कशी आहे? जेवण चांगलं आहे. थोडंसं सर्व्हिस फास्ट होऊ शकते हा पण त्यांना मेंटेन करता आलं हा. पाहिजे. बट चांगली जेवणाची क्वालिटी आहे परंतु सर्व्हिसमध्ये थोडंसं कम करताय. कसं वाटलं जेवण? जेवण खूप मस्त होतं. हां याचं एक सिम्पल एक्झाम्पल बघायचं गेलं, राहुल इकडे जरा. हा पोरगा फक्त एक रोटी खातो पण या भावाने 3 रोटी खाल्ल्या. राईस पण खाल्ला तर एवढं जेवण याला आवडलेलं आहे. अरे वा वा छान चांगली गोष्ट आहे. तर असा रिव्ह्यू होता. एकंदरीत जेवण चांगलं आहे पण सर्व्हिसमध्ये थोडी सुधारणा होणं गरजेचं आहे. हो. वेळेवर होऊन जाईल. हा होऊन जाईल. आवडलं का जेवण? का लक्षातच नाही काय खाल्लं ते मला सांग. मेनू काय होता? मेनू काय होता सांग मला. मेनू काय होता सांग मला. रिव्ह्यू काय दिला भावाने? लय गरम होतं सगळं. चला आलेत वाटतं आता जेवण करून. चला अशा पद्धतीने आम्ही करून आलोय आणि तुम्ही घरीच. शंभू काय खाल्ली का ग? क्यूट दूध पिले तिने. क्यूटी पाय. छान होतं जेवण. ये जाते का ग पिलू? पुण्याला जातेस? जातेस तू?
ए शांभवी बघ दादा काय म्हणतोय. ए जा ना ग शांभवी दादाकडे. ये ये ये. अरे बापरे एवढं जोरात. हळू हळू मारायचं हळू. तर आजचा दिवस थांबला असता तर. हो इतक्या जवळ तरी पण डिस्टन्स कमी आहे ना कोल्हापूर आणि पुणे तरी हा ट्रेननी जाणार आहे तुम्ही हो शांभवी लागेल ग रानू. वेर आर यू. तुझी ओळख झाली ती सोडणार नाही मग अशी. हा लगेच. फायनली आता निघायची वेळ झाली आहे. सगळे बॅग ऑलरेडी त्यांच्या पॅकच होत्या. जस्ट एक शब्द काढण्यासाठी तो आलाय. असं नाही की म्हणजे राहण्यासाठी वगैरे पण नेक्स्ट आलो हजरी लावली बस दॅट्स इट. पण ठीक आहे तरी खूप छान वाटलं आणि म्हणजे एक असतं ना की ते मूड फ्रेश होऊन गेलं आमचं. आम्ही सगळ्यांचं एकदम हे झालं की चला हा भारीच वाटतं ते. कसं वाटलं तुम्हाला कोल्हापूरचं जेवण वगैरे. ओव्हरऑल आमचं कोल्हापूर कसं वाटलं ओरिजिनल सांगायचं जे वाटलं ते एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम कोल्हापूरमध्ये आहे हा. आम्ही. पण जसं आपण वातावरण एक्सपेक्ट केलं तसं आहे. म्हणजे जेवण वगैरे जसं की स्पेशल आम्ही तांबडा पाडा रसाच खायला आलो इथं. हा जसा पाहिजे तसा भेटला. होय. हा मस्त झालं जेवण. आणि ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान वगैरे काही चांगले अनुभव वाईट अनुभव. दोन्ही अनुभव आहे. चांगले पण आहे वाईट पण आहे. ओके. आणि मुंबईचं फूड आणि इथलं कसं वाटतंय काय तरी एवढ्या लवकर नाही कोल्हापूर कळत. इथे थोडंसं राहिलं वगैरे ना खाऊगल्ली वगैरे इकडे खूप छान आहे. सो ते एक्सप्लोअर केलं ना मग लक्षात येतं. पण ते तुम्ही आता खूप कमी टाइमसाठी आले. हो आता कोल्हापूरमध्ये यशचं लग्न असतं तेव्हा आम्हीच तिकडे येणार. नाही असं करूया कोल्हापूरची मुलगी कर म्हणजे कसं इकडे लग्न ठेवता त्या निमित्ताने राहतील सगळे. ते आहे एकदम गुणवान बाळ आहे आमचं. खूपच खूपच. इकडे चेहरे लगेच बघा. खरंच आहे का आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये तसंच राहणार ना. ते आहे. छान वाटलं आम्हाला एकंदरीत. आणखी परत या दोघं येऊ शकता. नको पाया नको रे बाबा. लवकर तोंडाचे 4 होऊ दे. आता जॉबचं तर काही नाही ना. आता जॉबचं तर झालंय मग आता काय पुढचं तेच म्हणणार. टार्गेट तेच आपला. त्यामुळे मग तेच आशीर्वाद लवकर तोंडाचे 4 होऊ दे. थँक्यू. इकडे शांभवीचं काय चाललंय. बाय बाय कर शांभवी. बाय कर दादाला. बाय कर. बाय बाय दादा. बाय. अरे बाबा खेळत होते आणि चालले मग आता कसं बाय करणार. नाही नाही आणि जसं मी म्हटलं तसं या. छान वाटतं ना मला केळवण वगैरे करायला. चलो बाय बाय. चला आत्ता जस्ट गेले ते रिक्षात बसून वाट लावलं त्यांना. तर बरं वाटलं गावाकडनं कुणीतरी आलं आहे आणि फ्रेश आम्हाला पण ताजं वाटलं. यश आला खूप छान वाटलं. कारण असा आला नसता परंतु त्या लग्नाच्या निमित्तानं का असेना ना पण आला. सोबत मित्र होते आम्ही मस्त जेवण केलं. जेवण पण छान मिळालं. त्यामुळं त्या दिवसातच मस्त म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता. चला आता मी निघतो घराकडे. परत तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर हाईप द्या, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.